विद्यार्थ्यांची आणि पालकांची काउन्सिलिंग ज्यावेळेस चालते त्यावेळेस बऱ्याच जणांचे असे प्रश्न येतात आणि याच प्रश्नांचा आधार घेऊन मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवला आहे। नमस्कार, मी प्रदीप वराडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मास्टर ज्युनियर या प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो यामध्ये नेमकं काय काय असणार आहे, कशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ जाणार आहे, याबद्दलचा नेमका फ्लो काय असणार आहे ते थोडक्यात समजून घ्या। सर्वप्रथम तुम्ही हेडलाईन बघितली असेल की जर आपला पण पाल्य काही गोष्टींमध्ये मागे पडत असेल तर याची कारण काय असतात आणि याला बदलवलं जाऊ शकतं का, तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ विशेष करून खास असणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका। चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नेमकं काय काय आहे। सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा बघा मुलांना हुशार कसं करायला पाहिजे, जी मुलं असतात आपली जी पाल्य आहेत या मुलांना हुशार करता येऊ शकतं का, त्यांचा बुद्ध्यांकच तेवढा आहे, तो मुळातच तेवढा जास्त हुशार नाहीये, पहिल्यापासूनच तो तसा आहे, तर मित्रांनो असं नसतं। पालकांना मी विशेष करून सांगेल की आपल्या पाल्याची जी आहे तर त्याचा इंटेलिजंट क्वोशंट जो आहे त्याला सुद्धा आपण इन्क्रीज करू शकतो आणि ते कशाच्या बेसवरती सांगतोय त्याचं कारण पण पुढे या ठिकाणी आहेत। बघा बघा मुलांची जी बुद्धिमत्ता असते खरोखर वाढू शकते का, तर याचं कारण आहे होय 100% वाढू शकते। आणि कशा पद्धतीने वाढवता येऊ शकते, मुलांचा मेंदू हा सतत शिकत असतो, योग्य अनुभव आणि काळजी घेतल्यास त्यांच्या बुद्धिमत्तेत अमर्याद वाढ होऊ शकते। हे कोण सांगतं, जर मी म्हटलं समजा सायकोलॉजीमध्ये आपण बरेचशी लोक आहेत ज्यांनी काम केलंय, या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं चाइल्ड सायकोलॉजीमध्ये जे काही गोष्टी आहेत त्यामध्ये विशेष करून बुद्धिमत्ता जी आहे ती वाढवण्यासाठी जे आहे तर अनुभव आणि रोज नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं ह्या गोष्टींचा जर वापर केला तर खरंच मुलांची बुद्धिमत्ता जी आहे ती वाढू शकते। मग सर हे करायचं तर कशा पद्धतीने करता येऊ शकतं, याची काही कारण आहेत बघा कशा पद्धतीने करता येईल। बुद्धिमत्तेचा फॉर्म्युला 50 ते 60% अनुवंशिकता जेनेटिक्स मधनं म्हणजे आई वडील असतील किंवा आजी आजोबांकडून मिळणारी नैसर्गिक बुद्धिमत्ता असते, 90% मुलांमध्ये ही सारखीच असते असं मानलं जातं। की काय बुद्धिमत्तेचा कोअर फॉर्म्युला ह्याला बदलता येऊ शकत नाही, बुद्धिमत्ता ही जेनेटिक असते, आई वडिलांकडूनच ती ट्रान्सफर होते किंवा आजी आजोबांकडून ट्रान्सफर होते, पण याला वाढवता येऊ शकतं का, तर याचं कारण बघा 40 ते 50% वातावरण म्हणजे 50 ते 60% जेनेटिकली आलेलं, उरलेलं जे 40 ते 50% आहे त्याचा वातावरण आणि संगोपनाचा म्हणजे एन्व्हायरमेंट जे असतं त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो आणि त्या बेसवरती ते चाइल्ड जे बाळ असेल ते पाल्य जे असेल ते बनत असतं। म्हणजे साधा एक्झाम्पल घ्या, आपण बघतो भाषेच्याच बाबतीत आजूबाजूला सराउंडिंगला जी असलेली भाषा आहे तो ऑटोमॅटिकली तो बाळ जो आहे तो ते कॅप्चर करतो। व्हाय दिस इज सो, ते जेनेटिकली नाही आलेलं आहे, ते वातावरणातून किंवा संगोपनामधनं आलेलं आहे आणि म्हणून ह्या पद्धतीने पालक मुलांना कसे वाढवतात किंवा कोणते अनुभव देतात यावर अवलंबून असते की हा भाग आपण बदलू शकतो। हा जो दुसरा भाग आहे एन्व्हायरमेंट वाला तो आपण बदलू शकतो, याला आपण चेंज करू शकत नाही, पण हा पार्ट मात्र आपल्याला बदलता येऊ शकतो। पुढे बघितलं 93% ज्ञान जे आहे ते निरीक्षणातून मिळते। मग आपण बघा निरीक्षण जे केलं जातं त्या माध्यमातून मुलं जास्त शिकतात। कशी शिकतात, सगळ्यात पहिल्यांदा ते ऑब्झर्व करतात। भाषेच्या बाबतीत तुम्ही बघा मराठी भाषा आहे, आजूबाजूला मराठी भाषा चालते, मग मराठी भाषा त्यांनी निरीक्षण केलं आणि त्या मराठी भाषेला त्यांनी शिकलं। आजूबाजूला गुजराती असेल किंवा मारवाडी भाषा घरात चालत असेल तर त्याच कंडिशन मध्ये सेम भाषा तो बाळ बोलायला लागतो। हिंदी भाषा असेल तर तो हिंदी भाषा बोलायला लागतो। असं का होतं याचं मेजर कारण आहे त्याने जे निरीक्षण केलेलं आहे त्या बेसवरती तो बोलतो। मी माझ्याकडे एक पॅरेंट्स आलेले होते, ज्या पॅरेंट्सनी एक मुलगा त्यांचा दाखवलेला की ज्या मुलाला म्हणजे साधारण 3.5 ते 4 वर्षाचा मुलगा आहे आणि 4 वर्षाचा असताना तो फक्त एवढंच बोलत होता टिंगणिंग टिंगणिंग, आणि याचं कारण तो दिवसभर निंजा हातोडी बघायचा, कार्टून मधला एक प्रकार आहे, आणि तो बघून बघून तो सारखं त्याच्याशी बोलायला कुणी नव्हतं, आई वडिलांचा संवाद त्या मुलाशी कमी होता आणि याचे परिणाम काय झाले तर त्याने जे निरीक्षण केलं त्या निरीक्षणच्या बेसवरती त्याने स्वतःच्या पद्धतीने म्हणजे जे निरीक्षण जे बघितलं त्याच्या बेसवरती त्याने ती लँग्वेज आत्मसात केली। सो आपलं पण सेम अशीच मुलं शिकतात, म्हणून आपलं काम आहे की त्यांच्याशी संवाद साधणं। निरीक्षणातून शिकतात म्हणून जे बघतात तेच ते शिकतात, त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला रोज नवीन आणि सकारात्मक गोष्टी घडवणे खूप आवश्यक असते। त्यांना रोज नवीन काहीतरी क्रिएटिव्ह ज्याला म्हणतो आपण त्या गोष्टी आपण दिल्या पाहिजे। मानसिक आणि बौद्धिक विकास जो आहे तो कशा पद्धतीने होतात, विकासाचे 2 मुख्य आधार आहे बघा, एक म्हणजे मानसिक आणि बौद्धिक विकास आणि दुसरा म्हणजे शारीरिक विकास।
मग आपण शारीरिक विकास जर म्हटलो तर आहार वगैरे आहे, उत्तम आहार असेल आणि उत्तम झोप असेल तर बऱ्यापैकी शारीरिक जे आहे तो विकास जो आहे तो होतो. इकडे दुसऱ्या बाजूला जर मी म्हटलं मानसिक आणि बौद्धिक विकास करायचा आहे, मग जसं शरीराला अन्न लागतं तसं मनाला सुद्धा किंवा मानसिक जे आहे त्याला सुद्धा अन्न लागतं आणि ते अन्न म्हणजेच रोज नवीन विचार आणि नवीन अनुभव जे असतात हे माणसाला बुद्ध्यांक घडवण्यामध्ये मदत करतात. यानंतर मी म्हटलं समजा मग संवाद आणि कुतूहल. मग लहान मुलांमध्ये जे आहे तर संवाद आणि कुतूहल त्यांच्यामध्ये असलेला जो आपण म्हणतो ना एक क्युरिओसिटी, जिज्ञासा ज्याला म्हणतो, तर आपण जिवंत ठेवलं पाहिजे. जास्तीत जास्त बोलू द्या, मुलांना बोलू द्या. मग मुलं प्रश्न विचारतात. बरेच जण असतं बघा की आमच्या पण घरात एक लेकरू आहे, लहान लेकरू, आणि मग ते प्रश्न विचारतं. मग मी प्रश्न विचारल्यानंतर त्याला उत्तर देत जातो. साधं एक्झाम्पल घेतो. समजा त्याने एक दिवस आम्ही लग्नामध्ये गेल्यानंतर त्याने विचारलं की हे सगळं जे वाचतंय समजा किंवा हे सगळं काय होतंय, मग त्याच्याशी रिलेटेड मी लग्नाचा प्रसंग त्याला शेअर केला आणि सोबत त्याने विचारलं. मग तिथून बाहेर निघाल्यानंतर आम्ही बघितलं की ढगांचा कडकडाट वगैरे व्हायला लागला आणि मग त्याने सांगितलं की त्याने विचारलं की हा आवाज कसला आहे, ते डीजे वगैरे वाजतोय का? आणि मग मी त्याला सांगितलं की नाही बाळा, ते वरती जे आहे ना, तर वरती म्हणजे आता तो 4-5 वर्षाचा आहे, त्याला असं खूप जास्त डिटेलमध्ये सांगितलं त्याला समजणार नाही. आणि म्हणून मग मी त्याला सांगितलं की वरती जे आहे ना तर लग्न चालू आहे आणि मग लग्न चालू आहे त्यामुळे जे आहे तर ते वाजतंय. आता हे ऐकल्यानंतर त्याने माझ्याकडे बघितलं आणि मग म्हटलं, थोडा वेळ झाला की लगेच पाऊस पडायला लागला. मग पाऊस पडायला लागल्यानंतर त्यांनी विचारलं पाऊस पडतोय हे म्हणजे हे नेमकं काय आहे? मग मी सांगितलं त्यांचे जेवण झाले, आता त्यांनी हात धुतले. आता ह्याला जर सांगितलं की मी बाष्पीभवन झालं, पाण्याची वाफ झाली आणि पाऊस पडला, तर त्याच्या आकलनाच्या ते बाहेर ना, राईट? म्हणून त्याला ज्या भाषेत समजल त्या भाषेमध्ये आपण सांगितलं पाहिजे. मुलांना प्रश्न विचारू देत. जेवढे प्रश्न ते जास्त विचारतील तेवढे ते त्यांच्या जिज्ञासेला आणि त्यांच्या कुतूहलाला जागृत ठेवतील, ज्या माध्यमातून एक जे लर्निंगचा फेज असतो तो ओपन त्या माध्यमातून होतो. आणि म्हणून हे होऊ देत. ठीक आहे. यानंतर मी म्हणाल समजा दुसरं, त्यांना मी उलट प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करा. ग बस, तुला काय कळतं, राहू दे, तू नको सांगू, असं त्याच्यासोबत बोलू नका. नवीन अनुभव द्या त्याला. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे भेट करायला लावा. लाईक बगीचा असेल, बाग असेल, संध्याकाळचा वेळ मिळतोय, थोडाफार तुम्हाला जेव्हा वेळ मिळतोय त्यांच्यासोबत थोडंसं बोला. नवीन नवीन ठिकाणी बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, जवळपास जे असेल त्या अशा ठिकाणी, शेत असेल, या ठिकाणी त्यांना घेऊन गेलं पाहिजे. त्यांना ती जाणीव करून दिली पाहिजे की नेमकं आजूबाजूला काय आहे. या माध्यमातून जेवढे मुलं प्रश्न विचारतील तेवढे ते जास्त बुद्धी जी आहे ती त्यांची विकसित होते. दुसरा प्रकार आहे बघा, हे असतं अभिव्यक्ती आणि सर्जनशीलता. पहिली पद्धत मी सांगितली की ज्या माध्यमातून बुद्ध्यांक वाढवलं जाऊ शकतो. पहिला प्रकार म्हणजे काय, तर त्याला मॅक्झिमम नवीन नवीन गोष्टी त्याला बघू द्या, त्याला विचार करू देत, त्याला त्या विचारांवरती आकलन करू देत आणि अनुभवांमध्ये कन्वर्ट करू देत. हे जर झालं तर त्या माध्यमातून बदल होतो. अभिव्यक्ती आणि सृजनशीलता. मग आता हे थोडासा वयाचा मोठा टप्पा ज्यावेळेस येतो, ज्यावेळेस त्याला थोडं थोडं समजायला लागलं, अशा केसमध्ये मी म्हणाल विशेष करून 8-9 वर्षाच्या आसपास आपण जर विचार केला तर या काळामध्ये वाचन असेल, लेखन असेल किंवा चित्रकला, या माध्यमातून व्यक्ती जो आहे तो व्यक्त होत असतो. ठीक आहे. मग व्यक्त होता येतं म्हणून आपण व्यक्ती आहोत. आणि ते व्यक्ती कशा पद्धतीने, म्हणून या 3 गोष्टींवरती, वाचन, लेखन आणि चित्रकला, याच्यावरती आपण काय केलं पाहिजे, विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. वाचनाने माणूस प्रगल्भ बनतो. म्हणजे काय होतं, वाचन ज्यावेळेस करायला लागतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली सृजनशीलता येते. समाजात काय चालतं, आजूबाजूला काय घडतं, या सगळ्या गोष्टी त्याला समजायला लागतात आणि एक वैचारिक दृष्टिकोन स्वतःचा बनवायला तो सुरुवात करतो. मग तो ज्यावेळेस वाचन करतो त्यावेळेस त्याचं सगळंच्या सगळं जे नॉलेज आहे ते ग्रहण करतो. दुसरा प्रकार येतो मग लिखाण करणार, लेखन करणार. जेव्हा ते त्याने वाचलेलं आहे ते ज्यावेळेस ते लिहायला लागतो त्या माध्यमातून त्याची सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी जी लिखाणात आहे आणि स्वतःचे विचार सुद्धा तो त्या पद्धतीने मांडायला सुरुवात करतो. तिसरा प्रकार चित्रकला. काही लोक असे असतात, काही मुलं असे असतात की ज्या मुलांना हे दोन्ही पण नाही आवडत आणि त्यांना चित्रकला आवडते. अशा केसमध्ये तुम्ही त्याला फोर्स करू नका. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांनी व्यक्त होणे गरजेचं असतं. तो काही लोक, काही स्टुडंट, काही विद्यार्थी चित्रातनं व्यक्त होत असतात. त्यांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला त्या चित्रामधनं दिसतं. आणि यासाठी जे स्वतः ह्या 3 गोष्टींनी आपण त्याचा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी मदत करू शकतो. बर, पुढे मग पुस्तके कोणती वाचली पाहिजे, नेमकी कशा पद्धतीची असली पाहिजे. लहान वयात मी म्हणाल चारित्र्य वगैरे जे असतं, मुली जर असतील तर ते महिलांचे चारित्र्य, सक्सेसफुल वुमन असतील, महापुरुष असतील, ह्यांचे चारित्र्य वाचायला द्या.
ज्या माध्यमातून त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये येण्यासाठी मदत होऊ शकेल. सो ह्या पद्धतीने वाचायला पाहिजे. अजून एखादा तसा व्हिडिओ जाईल नेमकं काय वाचायला पाहिजे काय नाही त्याबद्दल. आपलं महिन्याचं बजेट आहे, समजा किराणाचं जे काय असेल त्याच्या 10%, समजा 2000 रुपयाचं तुम्ही किराणा भरताय तर 10% म्हणजे 200 रुपयांची पुस्तकांवरती खर्च आपण केले पाहिजे. फक्त खर्च करू नका. बरेच जण असे असतात की पुस्तकं आणून ठेवतात पण वाचत कधीच नाही. तर वाचनासारखी पुस्तकं जी आहेत ती मुलांना वाचता येईल अशा पद्धतीची आणून ठेवा. हा एक महत्वाचा योग्य शारीरिक आहार हा शारीरिक विकास आणि मानसिक विकास दोघांसाठी पण महत्वाचा ठरतो. जसं की आपल्याला माहिती आहे की जसं अन्न तसं मन असं म्हटलं जातं. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि मग ह्यानुसार जर मी म्हटलं समजा जसं अन्न तसं मन, मग सात्विक आहार असला पाहिजे ज्याच्यामध्ये घरी बनवलेलं तांदूळ भात वगैरे जे म्हणतो आपण, भात वरण या पद्धतीचं जेवण जे आहे लहान मुलांना पोषक असं आपण दिलं पाहिजे. यानंतर दुसरं काय टाळावे, काय टाळलं पाहिजे, तर विशेष करून जे इन्स्टंट जंक फूड असतात ते आपण शक्यतो मुलांना द्यायला नको. चॉकलेट्स असतील किंवा कॅडबरी असेल किंवा या सारखे मॅगी वगैरे असेल यांची मुलांना खूप जास्त आवड असते कारण टेस्टी असतं. आणि त्या टेस्ट बड पेक्षा मी म्हणाल की त्यांना पौष्टिक शरीराला विकसित करणारं असं काहीतरी आपण दिलेलं कधी पण चांगलं. सर आता दुसराच प्रॉब्लेम आहे, सध्या लहान मुलं जी आहे ती खातच नाहीये. मग अशा वेळेस त्यांना नेमकं काय केलं पाहिजे, ते मोबाईल बघितल्याशिवाय खात नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं, तर शक्यतो ट्राय करा त्या मुलांना मोबाईलच्या ऐवजी त्यांच्या आवडीच्या विषयासोबत गप्पा मारत चला आणि त्या माध्यमातून त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. या वेने तुम्हाला बऱ्यापैकी सोल्युशन्स भेटतील. ठीक आहे. म्हणून काय खाऊ घातलं पाहिजे याबद्दल अजून एखादा व्हिडिओ त्याबद्दल बनेल. उत्तम झोप उत्तम मेंदू फार महत्वाचं आहे. हे मी पालकांसाठी नाही म्हणत आहे, बालकांसाठी म्हणतोय. पालकांनी उत्तम झोप उत्तम मेंदू करू नका. सर 12 तास झोपायचे असं करू नका. आपल्याला तसं वेळ पण नाही भेटत. हा पालकांचा नाही तर मुलांसाठी म्हणजे जे पाल्य आहेत त्यांच्यासाठीचा विशेष सल्ला. उत्तम झोप जर झाली तर उत्तम मेंदू त्यांचा काम करतो. बघा मी असं म्हणाल की मेंदू जो तयार होत असतो, आपल्याला माहिती असेल पूर्ण प्रोसेस आपल्याला ती माहिती आहे. मेंदू जेव्हापासून 21व्या दिवसापासून तयार व्हायला सुरुवात होते तिथून पुढे हळूहळू तो आकार घ्यायला लागतो. आणि तो ज्यावेळेस आकार घेत असतो त्यावेळेस जे काही त्या मेंदूला सूचना मिळत जातात त्यानुसार तो वागत जातो. आणि आपण म्हणतो बघा बरेच जण लहानपणी गर्भसंस्कार जे मानलं जातं लाईक त्यावेळेस मेंदू तयार होतोय आणि तुम्ही त्याला काही गोष्टी सांगता आणि ते परमनंट त्याच्यामध्ये बसतं. याचं कारण असतं मित्रांनो, मेंदू तयार होताना त्याच्या फाउंडेशनला त्या गोष्टी बसलेल्या आहेत. कळतंय. मग आता हा तयार झाला, हा मेंदू जो आहे तो पुढे पण काम करत असताना नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत असतो. पण हा पूर्ण वेळ ऍक्टिव्ह राहण्यासाठी चालू राहण्यासाठी याला नितांत झोपेची सुद्धा आवश्यकता असते जेणेकरून काही बिघाड त्याच्यामध्ये होऊ नये. आणि म्हणून उत्तम झोप ही फार महत्वाची. रात्रीचे जेवण लवकर करा. लहान मुलांनी 9 वाजता आणि मोठ्यांनी 10 वाजता झोपणे. त्यानंतर सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. पालकांनाही याचं पालन केलं पाहिजे. सकाळी 5 वाजता 5 AM क्लब नावाचं जर आपण बघितलं रॉबिन शर्मा यांचं एक पुस्तक आहे 5 AM क्लब. सकाळी 5 वाजता उठण्याचे फायदे नेमके काय काय याबद्दल त्या पुस्तकात काही गोष्टी सांगितल्या. म्हणून सकाळी 5 ला उठण्याची किंवा लवकर झोपण्याची सवय लावा. मुलांसाठी 8 ते 10 तासांची शांत झोप ही आवश्यक असते. 8 ते 10 तास. ओके. मोबाईलचं व्यसन आहे का, सगळ्यात पहिला मुद्दा मोबाईलचं व्यसन आहे का. मोबाईल काढून घेतलं तर काय होणार, मुलांची चिडचिड होते, रडते पडते आणि परत मोबाईल मागते. 100% व्यसन आहे. मुलांना व्यसन आहे का हे कसं कळणार, या 2 गोष्टीवर. मूल शांत राहतं, इतर खेळ खेळायला लागतं, मग अशा केसमध्ये समजून घ्या व्यसन नाहीये. मग व्यसन असेल तर काय केलं पाहिजे आणि व्यसन नसेल तर काय. व्यसन नसेल तर अशा केसमध्ये काही धोकादायक नाही. पण जर असं व्यसन असेल तर काय करा, रिप्लेस इट. दिवसातून जास्तीत जास्त 2 तास मोबाईलचा संतुलित वापर करा. त्यामध्ये सुद्धा शैक्षणिक व्हिडिओ असतील, कार्टूनवाले काही व्हिडिओज आहे जिथं तुम्हाला काहीतरी मोरल शिकायला भेटते लहान मुलांना, ते द्या. गणित विज्ञान कला किंवा चित्रकला शिकणे यासारख्या गोष्टींसाठी त्यांना मोबाईल द्यायला हरकत नाही. चुकीचा वापर, रील्स पाहणे, व्हिडिओ गेम्स खेळणे किंवा फक्त टाइमपास कार्टून पाहणे यामुळे सुद्धा मेंदूचा विकास थांबतो. हे एंटरटेनमेंट वरती आपण जास्त जर मेंदू खर्च केला तर आपल्याला एज्युकेशनसाठी मेंदू राहत नाही, शिल्लक राहत नाही तेवढं जास्त. आणि म्हणून काय केलं पाहिजे तर ह्या चुकीच्या गोष्टींवरती टाळलं पाहिजे. हे फक्त पालकांसाठी बालकांसाठीच नाही, हे पालकांसाठी पण सेमच आहे. ठीक आहे. चलो आगे. म्हणून काय आजच्या चर्चेतून जर सांगायचं तर यशस्वी पालकांसाठी मास्टर प्लॅन काय असेल. मोठ्यांच्या चर्चेतून मुलांना हाकलून देऊ नका. जर मोठे लोक बोलतायत तर अशा केसमध्ये बोलू द्या, ऐकू द्या त्यांना, जेणेकरून त्या गोष्टी त्यांच्या कानावर पडतील आणि काहीतरी
ते सुद्धा शिकतील. टीव्ही किंवा मोबाईल पाहत मुलांना जेवू देऊ नका. टीव्ही किंवा मोबाईल बघतोय आणि मग सोबत सोबत त्याला जेवायचं पण आहे असं नका करू देऊ. पाकिटात मिळणारे जंक फूड देणे टाळा, शक्यतो टाळायचं ते. मुलांसोबत भरपूर संवाद साधा आणि त्यांना प्रश्न विचारू द्या. सोबत सोबत रोज नवीन गोष्टी आणि ठिकाणे त्यांना दाखवा. आपण सुद्धा त्यांना मॅक्झिमम प्रश्न विचारा. ठीक आहे, ह्याच्यातून काय होईल, त्यांची जिज्ञासा जागृत राहील. पालकांनी स्वतः लवकर झोपण्याची व लवकर उठण्याची सवय करावी. अशा सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपल्या पाल्याचा जो बुद्ध्यांक आहे तो वाढल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच याचे फायदे भरपूर चांगले असतील. म्हणून उज्ज्वल भविष्याची सुरुवात आजच करूया. आणि कशा पद्धतीने मुलांची हुशारी ही जन्मावर नाही तर तुमचा वेळ, तुम्ही योग्य आहार, शिस्तबद्ध झोप आणि तुमचा सकारात्मक सहवास तुमच्या मुलाला भविष्यातील प्रत्येक स्पर्धेत नक्की यशस्वी बनवेल. आणि म्हणून अशाच पद्धतीने जर तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की आपला पाल्य पुढे गेला पाहिजे, चांगल्या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे, तर यासाठी पहिल्यांदा तुम्हाला सुद्धा पॉझिटिव्ह राहावं लागेल. त्याच वातावरणामध्ये त्या मुलांसोबत सुद्धा आपल्याला वागावं लागेल. जसं शिक्षकांचं काम असतं, शिक्षक सुद्धा याच पद्धतीने काम करतात. मुलांसोबत ज्यावेळेस वागतायत त्यावेळेस पर्सनल टेन्शन बाजूला ठेवून हसत खेळत त्यांच्यासोबत काम करतात, शिकतात, शिकवतात. तसं आपल्याला सुद्धा आई वडिलांना सुद्धा घरी त्याच पद्धतीने वागावं लागेल, जेणेकरून पुढच्या काळामध्ये जे आहे ते येणाऱ्या स्पर्धेसाठी तो पॉझिटिव्ह असेल आणि तुमच्या पद्धतीमधनं, तुमच्या बोलण्यामधनं, वागण्यातनं तो जास्तीत जास्त शिकेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तसं अजून कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल सुद्धा सांगा. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.